पुस्तक याचा अ, 27वा अध्याय आणि 27व्या अध्यायामध्ये आपण 27 आणि 29 ही दोन वचनं मी वाचणार आहे आणि ते आपल्यासाठी आणि माझ्यासाठी देव आशीर्वादित करू. अ, मी वाचत आहे. त्याने जवळ जाऊन त्याचे चुंबन घेतले, तेव्हा त्याने त्याच्या वस्त्राचा वास घेऊन आशीर्वाद दिला. तो असा: पहा, परमेश्वराने आशीर्वाद दिलेल्या शेताप्रमाणे माझ्या मुलाचा सुगंध येत आहे. 28 वचन: देव तुला आकाशाचे दहीवर, पृथ्वीवरील सुपीक जमीन आणि विपुल धान्य व द्राक्षरस देवो. लोक तुझी सेवा करोत, वंश तुला नमोत. तू आपल्या भाऊबंदाचा स्वामी हो. तुझे सहोदर तुला नमोत. तुला शाप देणारे सगळे शापग्रस्त होत. तुला आशीर्वाद देणारे सगळे आशीर्वाद पावत. या ठिकाणी आपण पाहतो की हे जी गोष्ट आहे, हा जो संवाद आहे, अ, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पाहावास मिळतात. उत्पत्तीचं पुस्तक हा इसाक आणि याकोब या दोघांच्या मधला हा संवाद आहे. उत्पत्तीचा 27वा अध्याय जर आपण विचार केला तर त्यामध्ये 4 दृश्य आहेत. ती 4 दृश्य अशी आहेत. पहिलं दृश्य जे आहे ते इसाक आणि येसाव याचं हे दृश्य आहे आणि ते 1 ते 4 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुसरं जे दृश्य आहे ते रिबेका आणि याकोब, म्हणजे आई आणि मुलगा यांचं आपल्याला पाहायला मिळते. ते वचन आहे 5 ते 17 पर्यंत. हे दुसरं दृश्य आहे. आणि तिसरं दृश्य जे आहे ते याकोब आणि इसाक म्हणजे बाप आणि मुलगा, ते वचन आहे 18 ते 29 मध्ये. आणि येसाव आणि इसाक म्हणजे भाऊ भाऊ, शेवटचं जे दृश्य आहे ते 30 ते 40 ह्या वचनामध्ये आहे. ही 4 दृश्य आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी पवित्र शास्त्रातून शिकवतात. त्यापैकी आपण जे पाहणार आहे तो तिसरा मुद्दा आहे आणि तो असा आहे: याकोब आणि इसाक यांच्यामध्ये संवाद आहे. आणि मी जे वचन वाचलं ते याकोब आणि इसाक यांच्या दरम्यान झालेलं आहे. ज्यावेळी इसाक याकोबाला आशीर्वाद देतो, त्यावेळेची ही गोष्ट आहे. आणि तो 27व्या वचनात असं म्हणत आहे: त्याने जवळ जाऊन त्याचे चुंबन घेतले. इसाकाने जवळ जाऊन याकोबाचे चुंबन घेतले आणि तो त्याला आशीर्वाद देत आहे. तो काय म्हणत आहे? तो असं म्हणत आहे: माझ्या मुलाचा सुगंध येत आहे. कसा येत आहे? तो म्हणत आहे की शेताप्रमाणे, परमेश्वराने दिलेल्या शेताप्रमाणे. याचा अर्थ असा आहे की ज्यावेळी शेतातलं पीक पिकतं, पीक पिकायला येतं आणि पेरल्यापासून ते कापणीपर्यंत आणि शेवटच्या टप्प्यामध्ये उगवतीपासून पिकाच्या कापणीपर्यंत, कापणीच्या वेळेस पीक भरलेलं असतं, ते फलद्रूप झालेलं असतं आणि मग त्याचा सुवास जो असतोय तो एक वेगळ्या प्रकारचा असतोय. उदाहरणार्थ, जर आपण वेगवेगळ्या आंब्याच्या बागेत जर गेलो तर आंब्याच्या बागेमध्ये पिकलेल्या आंब्यांचा वास आपल्याला पाहायला मिळते. भाताच्या शेतामध्ये गेलो तर बासमती शेताच्या तांदळाचा वास, म्हणजे त्याला जे आशीर्वाद दिलेले आहेत त्या आशीर्वादाचं एक झलक आहे. काय आहे? पिकलेल्या शेतातील पिकाचा जसा वास येत आहे, जसा सुगंध येत आहे, तसा माझ्या मुलाचा सुगंध येत आहे, असे याकोब इसाक म्हणत आहे. आणि मग पुढे तो 28व्या वचनात असं म्हणतो की देव तुला आकाशाचे दहीवर व पृथ्वीवरील सुपीक जमीन आणि विपुल धान्य व द्राक्षरस देऊ. ही जी 3 वचनं जी आहेत ही आम्हाला इसाकाद्वारे याकोबाला दिलेले 3 पदरी आशीर्वाद जे आहेत, 3 पदरी जे आशीर्वाद आहेत, भौतिक आशीर्वाद, याची आम्हाला आठवण करून देत आहेत. काय आहेत हे आशीर्वाद? 28व्या वचनामध्ये जर पाहिलं तर आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते. तिथं समृद्धी पाहायला मिळते. पहिला जो घटक आहे तो समृद्धी पाहायला मिळते. ती कशाची समृद्धी आहे? ती शेताची समृद्धी आहे. तो म्हणत आहे पृथ्वीवरील सुपीक जमीन, विपुल धान्य आणि द्राक्षरस, ही समृद्धी आपल्याला पाहायला मिळते. दुसरा जो घटक आहे तो 29व्या वचनामध्ये मिळत आहे: लोक तुझी सेवा करोत आणि वंश तुला नमोत. तू आपल्या भाऊबंदाचा स्वामी हो आणि तुझे सहोदर तुला नमोद. हे काय दर्शवत आहे? हे दर्शवत आहे तिथं वर्चस्व दर्शवत आहे, श्रेष्ठत्व दर्शवतो आहे. हे दुसरा त्याला दिलेला आशीर्वाद आहे. आणि तिसरी जी गोष्ट आहे ती 29व्या वचनाचा शेवटचा भाग आहे: तुला शाप देणारे सगळे शापग्रस्त हो, तुला आशीर्वाद देणारे सगळे आशीर्वाद पावत. हे एक गोष्ट आपल्याला हे दर्शवत आहे की याकोबाला दिलेलं संरक्षण. पहिली गोष्ट समृद्धी, दुसरी गोष्ट वर्चस्व, श्रेष्ठत्व आणि तिसरी गोष्ट संरक्षण.
आणि हे जे तीन तीन पदरी जे आशीर्वाद आहेत हे याकोबाला दिलेले आहेत. याकोबाला इसाकाच्या द्वारे मिळालेले आशीर्वाद आहेत. इसाक ज्यावेळी ही गोष्ट बोलत आहे त्यावेळी तो आत्म्याच्या प्रेरणेनं बोलत आहे, आणि त्या काळी आत्म्याच्या प्रेरणेनं बोलण्याचं जी गोष्ट आहे ती देवाकडून प्राप्त होत होती. आणि म्हणून आपण पाहतो की हे जे आशीर्वाद आहेत या आशीर्वादासंबंधी आपण थोडा वेळ विचार करणार आहोत. यामध्ये आपण पाहतो की आम्ही ज्यावेळी आमचं जीवन ख्रिस्ताला देतो, आमचं जीवन ख्रिस्ताच्या चरणाजवळ वाहतो, ख्रिस्ताला आमचं जीवन समर्पित करतो, त्यावेळी ख्रिस्ताकडून आम्हाला काय मिळत आहे आणि आम्ही ख्रिस्ताला काय देत आहोत, ह्या गोष्टीचं आम्ही मनन करायला हवं. ही गोष्ट आम्हाला माहीत पाहिजे. आणि ही गोष्ट आज अनेक लोकांना ख्रिस्ती धर्म स्वीकारायचा, ख्रिस्ताला स्वीकारायचा म्हणजे नेमकं काय करायचं आहे, आम्हाला त्याचे काय बेनिफिट्स आहेत, आम्हाला त्याकडून काय प्राप्त होणार आहे, आणि ते जे प्राप्त होणार आहे त्याचं महत्व काय आहे, ह्या गोष्टीविषयी आम्ही अज्ञान आहोत. अनेक बंधू आणि बहिणी फक्त ख्रिस्ताला स्वीकारायचं त्याचे याबद्दल आपण अधिक मनन करत नाही, पण आम्ही या गोष्टीच्या द्वारे मनन करावायलाच हवं. या ठिकाणी आपण पाहतो की आम्ही ह्याचं टेबल पाहणार आहे, आणि हे टेबल कसं आहे तर 8 गोष्टींच्या द्वारे हे टेबल पाहणार आहे. आम्ही घटक पाहणार आहोत, आणि दुसरी गोष्ट जुन्या करारामधील जे आशीर्वाद आहेत ते पाहणार आहोत, आणि त्याद्वारे नवीन करारातील आशीर्वाद काय आहेत ते पाहणार आहोत. पहिला जो घटक आहे त्या घटकामध्ये आम्ही पाहणार आहोत की आशीर्वादाचा प्रकार, आशीर्वाद काय आहेत. इथं याकोबाला जे आशीर्वाद मिळालेले आहेत ते याकोबाच्या 12 वंशजांना मिळाले आहेत, आणि ते याकोबाच्या 12 वंशजाला मिळाले आशीर्वाद पुढे जाऊन इस्रायलाच्या संपूर्ण राष्ट्रसमूहाला मिळालेले आहेत. आणि हे आशीर्वाद कसे आहेत तर आशीर्वादाचा प्रकारामध्ये पहिला घटक जो आहे त्याच्यामध्ये भौतिक आशीर्वाद आहेत जुन्या करारामध्ये, आणि संपूर्ण इस्रायल राष्ट्राला ते मिळालेले आहेत. भौतिक आशीर्वाद आहेत त्याच्यामध्ये जमिनी आहे, जमिनीची पीक आहे, जनावरे आहेत, संपत्ती आहे. आणि हे कसले आशीर्वाद आहेत, हे जगिक आशीर्वाद आहेत, हे भौतिक आशीर्वाद आहेत, हे मर्यादित स्वरूपाचे आहेत. दुसरी जी गोष्ट आपण आहे, नवीन करारामध्ये आम्हाला जे मिळालेलं आहे ते कशाच्या द्वारे मिळालेलं आहे. नवीन कराराचे सर्व जे लोक आहेत ते प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे त्यांना कोणते कोणते आत्मिक आणि भौतिक आशीर्वाद मिळालेले आहेत. ते आशीर्वाद असे आहेत, सर्व स्वर्गीय आशीर्वाद मिळालेले आहेत. त्यामध्ये आपल्याला पाप क्षमा आहे, त्याचबरोबर आनंद आहे, शांती आहे, विपुलता आहे, धार्मिकता आहे, आशा आहे, आणि इतर आशीर्वाद आहेत की जे चिरकाल टिकणारे आशीर्वाद आहेत. आणि हे आशीर्वाद आम्हाला ह्याचं जे माध्यम आहे जे कुणाकडून प्राप्त, प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देव पित्याने आम्हाला हे आशीर्वाद दिलेले आहेत, आणि हे अमर्यादित आहेत. पहिलं घटक आपण पाहिला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे, आणि जुन्या करारामध्ये याकोब, अब्राहम, इसाक याच्याद्वारे संपूर्ण इस्रायल राष्ट्राला मिळालेले आहेत. दुसरी जी गोष्ट आहे, हे आशीर्वाद आम्हाला कोणाकडून प्राप्त झालेले आहेत, देवाकडून प्राप्त झालेले आहेत. जुन्या करारामध्ये जर आपण पाहिलं तर देवाकडून ह्या गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत. देव कसा बोलत होता तर देव कसा, त्याची उपस्थिती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कशी, देव तंबूत राहत होता. दुसरी गोष्ट, देव मंदिरात राहत होता. मर्यादित स्वरूपाचं मनुष्याला जे प्रगट होणारं जे देवाचं अस्तित्व आहे हे मर्यादित स्वरूपाचं होतं. पण नवीन करारामध्ये आपण पाहतो हे जे अस्तित्व आहे, देवाचं जे प्रगटीकरण आहे, देवाची जी उपस्थिती आहे ती कशाच्या द्वारे आहे, पवित्र आत्म्याच्या द्वारे. जर प्रेषितांची कृत्ये पहिल्या म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या अध्यायामध्ये जर आपण गेलो, प्रेषितांची कृत्ये सुरुवातीच्या अध्यायामध्ये गेलो तर पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला देवाचं उपस्थिती जाणवते. आणि ती कशी आहे, ती आमच्या अंतःकरणात आहे. इपिस्कराचं पत्र याच्या पहिल्या अध्यायामध्ये जर पाहिलं तर विश्वासणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये देवाची उपस्थिती आहे. आज ज्यानं देवाला स्वीकारलेला आहे, ज्यानं प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे, त्याच्या प्रत्येकाच्या अंतःकरणात देवाची वस्ती आहे. दुसरा घटक आपण पाहिला. तिसरा घटक, हे आशीर्वादाला अट्ट आहे. तुम्हाला आशीर्वाद जे प्राप्त होणार आहे, जे नवीन कराराचे आम्ही आहोत आणि जे जुन्या करारामध्ये जे आशीर्वाद प्राप्त झाले त्याला एक अट आहे. कोणती अट आहे, फक्त आज्ञापालन केल्यासच आशीर्वाद प्राप्त होणार होते. जुन्या करारामध्ये याकोब, इसाक जे इस्रायल राष्ट्र आहे यांना फक्त आज्ञापालन केल्यासच आशीर्वाद मिळणार होते. अनुवादाचं पुस्तक याचा 28व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायलाच मिळतं. आणि जर
आज्ञापालन जर नाही केलं तर मग आपल्याला शाप मिळणार, हे इस्रायल लोकांना तिथं विदित केलेलं आहे. पण आम्ही जे आहोत ते आम्हाला कशाच्या द्वारे आशीर्वाद मिळालेले आहेत? तर आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेच्या द्वारे, प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे आम्हाला ही आशीर्वाद प्राप्ती आहे. दुसरा घटक पाहिला इपिस्कराच्या पत्रामध्ये आपल्याला पहिल्या दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला ही गोष्ट पाहायला मिळते. तिसरा जो घटक आहे ते आम्हाला हे जे आशीर्वाद जे आहेत हे कशाच्या स्वरूपात आहेत, तर ते स्वरूप असं आहे. पूर्वी जुन्या करारामध्ये आपण पाहतो की हे लिखित स्वरूपात मोशेच्या द्वारे लिखित स्वरूपात देवानं दगडी पाट्यावर वरून दिलेले हे आशीर्वाद होते. आपण निर्गमाच्या पुस्तकामध्ये जुन्या कराराच्या पहिल्या 3 पुस्तकामध्ये आपण हे पाहतो, वरून दिलेल्या दगडी पाटीच्या द्वारे लिखित स्वरूपात दिलेले होते. पण आम्हाला विश्वासणाऱ्याला हे कसे आशीर्वाद दिलेले आहेत, हे आशीर्वाद कसे दिलेले आहेत, तर आम्हाला हे प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या अंतकरणामध्ये लिहिलेले आहेत. अंतकरणामध्ये हे कोरलेले आशीर्वाद आहेत. जर आपण पाहिलं, आणि हे कसे आहेत, अंतकरणामध्ये कोरलेले, आतून कोरलेले हे आशीर्वाद आहेत. ही आम्हाला गोष्ट माहित पाहिजे. यिर्मयाचं पुस्तक याचं आहे किती 6वा अध्याय आणि 33व्या वचनामध्ये ही गोष्ट नमूद केलेली आहे. मी ही वचनं वाचणार नाही, फक्त तुम्हाला संदर्भ देणार आहे. चौथी गोष्ट जी आहे ती कशी आहे, आम्हाला जे देवाचे आशीर्वाद प्राप्त जुन्या करारामध्ये जे पाहावयास मिळतात ते याजकाच्या द्वारे, मध्यस्थीच्या द्वारे आपल्याला प्राप्त झालेले पाहावयास मिळत होते. आपण हे फक्त जे आशीर्वाद आहेत, लेवी वंशज जो आहे हा मध्यस्थी करत होता, त्याच्याद्वारे जुन्या करारामधील लोकांना आशीर्वाद प्राप्ती होत होती. पण आजचे जे आम्ही नवीन कराराचे लोक आहोत, आम्हाला कसे आहे, आम्ही सर्वजण याजक आहोत. आम्ही सर्वजण देवाचे पवित्र याजक आहोत. आम्हाला मध्यस्थी करण्याचा एकमेकाबद्दल देवानं अधिकार दिलेला आहे. आणि आमचा मुख्य याजक कोण आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे. आम्हाला मध्यस्थ, ही गोष्ट आपण पाहिली. 6वी जी गोष्ट आहे ती 6वी गोष्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळते, जी व्यवस्था आहे, पापाबद्दलची जी व्यवस्था आहे. 6वी गोष्ट जी आहे, जी पापाची जी व्यवस्था, तरतूद जी केलेली आहे ती जुन्या करारामध्ये काय आहे, हा एक आशीर्वाद आहे आपल्याला. आणि हा जुन्या करारामध्ये कसा आहे, प्राणी, पशु, पक्षी यांच्या रक्ताच्या द्वारे तात्पुरत्या स्वरूपात पापक्षमा मिळत होती. एक मर्यादित स्वरूपात पापक्षमा मिळत होती. आणि ती कशी, ती सार्वकालिक अशी नव्हती, आपल्याला जुन्या करारामध्ये पाहास मिळते. पण पापाबद्दलची जी व्यवस्था आहे ती नवीन कराराची कसं आहे, फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या एकदाच अर्पण केलेल्या पवित्र रक्ताच्या द्वारे आम्हाला काय झालेलं आहे, पाप क्षमा झालेले आहे. इब्री लोकासपत्र याचा 9वा अध्याय 12व्या वचनामध्ये ही तरतूद करून देवानं आपल्याला दिलेले पाहावयास मिळते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे एकदाच आम्हाला पापांची क्षमा झालेली आहे. आता आम्हाला वारंवार अर्पणे, रक्त सिंचन करण्याची गरज नाही, नवीन करार आपल्याला शिकवतो. 7वी जी गोष्ट आहे तो आम्हाला जो आशीर्वादाचा वारसा हक्क आहे त्याबद्दल आपण पाहणार आहोत. हा मुद्दा 7वा आहे, वारसा हक्क. जुन्या करारामध्ये इस्रायल लोकांना जो आशीर्वाद मिळाला, जो भौतिक आशीर्वाद मिळाला, तो कुठपर्यंत होता, तो फक्त कनान देशापर्यंत मध्ये होता. कनान देशापर्यंतच त्यांना तो आशीर्वाद आहे. कनान देशाच्या पुढे त्यांना तो आशीर्वाद नाही. भौतिक स्वरूपाचा, तात्पुरत्या स्वरूपाचा जो आशीर्वाद आहे तो, त्याची मर्यादा आहे. आणि ते कसं, यहोशुआच्या पुस्तकामध्ये, गणनाच्या पुस्तकामध्ये, अनुवादाच्या पुस्तकामध्ये आपल्याला जुन्या करारामध्ये पाहायला मिळते, ह्याची मर्यादा सीमित आहे. फक्त पृथ्वीवरीलच आशीर्वाद, भौतिक आशीर्वाद त्यांना प्राप्त होणार होते. पण जे आम्ही नवीन कराराचे लोक आहोत ते आम्हाला कसं आहे, आमची मर्यादा कशी आहे, आम्हाला भौतिक आशीर्वाद आहेत ते आहेत, पृथ्वीवरील आशीर्वाद आहेत ते आहेत, त्याचबरोबर तिथून पुढे जाऊन सार्वकालिक आशीर्वाद आहेत, आम्हाला स्वर्गीय आशीर्वाद आहेत. जर आपण इपिस्करास पत्र याचा पहिला अध्याय 14 वचन जर पाहिलं, योहान कृषी वर्तमान याचा 3रा अध्याय 16 वचन, शाश्वत देश, स्वर्गीय वतन आम्हाला मिळणार आहे, जे शाश्वत आहे, ज्याची गॅरंटी आहे, ज्याची आम्हाला पूर्णपणे कायमस्वरूपी मिळणार आहे, असं हे वतन आम्हाला मिळणार होतं. हे कसं आहे, वारसाचा हक्क आपण पाहिला. 8वी गोष्ट जी आहे ती, ह्या आशीर्वादाची व्याप्ती काय आहे, हे संपूर्ण जो आशीर्वाद आहे जुन्या करारामध्ये ह्याची व्याप्ती काय आहे आणि नवीन करारामध्ये ह्याची व्याप्ती काय आहे, मर्यादाचं स्वरूप स्पष्ट करतं. कसं आहे, हे जे जुन्या करारातील जे आशीर्वाद आहेत ते फक्त यहुदी राष्ट्रापुरते मर्यादित होते, इस्रायल राष्ट्रापुरते मर्यादित होते, याकोबाच्या 12 वंशजांना फक्त मर्यादित स्वरूपाचे होते. इतर राष्ट्रांना याचा आशीर्वाद नव्हता. पण नवीन करारामध्ये जे आहेत ते इस्रायल सहित इतर सर्व राष्ट्रांसाठी आहेत.
संपूर्ण जगातील मानवसृष्टीसाठी, मानवासाठी आहे. का तर प्रभू येशू ख्रिस्ताला जो स्वीकारतो, प्रभू येशू ख्रिस्ताला जो तारणारा म्हणून स्वीकारतो, प्रभू येशू ख्रिस्ताला जो ग्रहण करतो, प्रभू येशू ख्रिस्ताला जो आपलं जीवन समर्पित करतो, पापाची कबुली देऊन पाप क्षमा प्राप्त करून घेतो, त्याला हे सर्व संपूर्ण हे काय आहेत, आशीर्वाद आहेत. गलतीकराच्या पत्रामध्ये आपल्याला हे पुस्तक पाहायला मिळते. याची मर्यादा जी आहे ती अमर्यादित आहे. अनेक आशीर्वाद आहेत आपल्याला, आणि ह्याची मर्यादा संपूर्ण जगासाठी आहे. इस्रायल राष्ट्राला देखील, यहुदी असू दे, हेलने असू दे, परराष्ट्रीय असू दे, सर्वांच्यासाठी हे आशीर्वाद कसे आहेत, खुल्या स्वरूपात आहेत. शेवटची गोष्ट जी आहे ती आपण पाहतो की इस्रायल राष्ट्राला जे आशीर्वाद प्राप्त झालेत हे फक्त पृथ्वीवरचे आशीर्वाद प्राप्त झालेत. पण आम्हाला जे आशीर्वाद प्राप्त झालेत हे भौतिक स्वरूपाचे, आत्मिक स्वरूपाचे. हे कसे कसे आहेत आशीर्वाद, कसे आहेत, आनंद देणार आहेत, वारसा हक्क देणार आहेत, पापक्षमा देणारे आहेत, नीतिमत्व देणार आहेत, धार्मिकता देणार आहेत, असे हे संपूर्ण सार्वकालिक आशा देणारे असे हे आशीर्वाद आम्हाला ह्या देवाकडून प्राप्त झालेले फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आपल्याला ही गोष्ट पाहायला मिळते. संदर्भ याचा असा आहे, सारांश या सर्व गोष्टीचा असा आहे की जुन्या करारातील जे आशीर्वाद आहेत हे तात्पुरत्या स्वरूपाचे होते, भौतिक स्वरूपाचे होते, शर्ती आणि अटीवर आधारित होते, आणि हे फक्त आणि फक्त इस्रायल राष्ट्रासाठी होते. पण नवीन करारासाठी जे आम्हाला आशीर्वाद आहेत हे स्थायी स्वरूपाचे आहेत, कायमस्वरूपी आहेत, आत्मिक आहेत, शाश्वत आहेत, स्वर्गीय आहेत, आणि फक्त आणि ते फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या वरील कृपेच्या द्वारे, विश्वासाच्या द्वारे अमर्यादित स्वरूपात प्राप्त होणारे हे आशीर्वाद आहेत. आम्ही ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारल्यानंतर आम्हाला काय प्राप्त होणार आहे? आम्ही त्याच्या वेशी बाहेरचे, त्याच्या राष्ट्राबाहेरचे, आम्ही संपूर्ण त्याच्यापासून, इस्रायल राष्ट्रापासून वेगळे. इस्रायल राष्ट्र हे देवाने निवडलेलं राष्ट्र होतं, ते त्याचं प्रतिनिधित्व करत होते. जगापासून वेगळे केलेलं ते राष्ट्र होतं, आणि देवाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी, देव कसा आहे हे दर्शविण्यासाठी, हे दाखवण्यासाठी इस्रायल राष्ट्राची निवड केली होती. पण आज आम्ही जे जगापासून वेगळे केलेले आहोत, आम्ही जे विश्वासणारे आहोत, हे आम्हाला काय करायचं आहे? ख्रिस्त प्रगट करायचं आहे. आम्हाला ख्रिस्तासारखं बनण्याचा अधिकार देवाने दिलेला आहे. आणि म्हणून आपण देवाचा आभार मानूया. या छोट्याशा शास्त्र भागाच्या द्वारे देव मला आणि तुम्हाला आत्मिक उन्नतीकरिता फलद्रूप करो. धन्यवाद.